रामकृष्ण हरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत। नवीन वर्षाच्या सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आपल्याला ह्या व्हिडिओमार्फत आपल्याला पारसबागचं तुम्हाला दाखवतो की आपल्या आंघोळीचं पाणी किंवा कपड्यांचं पाणी, कपडे धुयाचं पाणी, भांड्यांचं पाणी असं आपण नियोजन करून आपण अशी पारसबाग तयार करू शकतो। आता आपल्याला मी तुम्हाला दाखवतो आहे की आम्ही वांग्याची आळी आणि मिरच्याची आळी, पेरवीची आळी असे ह्या पाण्यावरती आम्ही लावलेले आहेत। मला वाटतं आहे प्रत्येकाने असं केलं तर आपल्या दरवाजासमोर किंवा रस्त्यावरती घाण होणार नाही। आपलं पाणी मोहरीचं पाणी असू द्या, आंघोळीचं पाणी असू द्या, कपडे धुयाचं पाणी असू द्या, भांडी धुयाचं पाणी असू द्या, असं वाया न जाता आपल्याला त्याच्यापासून भाजी किंवा इतर असे आपल्याला मिरच्या किंवा वांगी किंवा ही टमाटे वगैरे असे मिळू शकतात, उत्पन्न मिळू शकतात। आणि जेणेकरून आपलं परिसर बी स्वच्छ होऊ शकतो। मला वाटतं प्रत्येकाने असं नियोजन पद्धतीनं असं केलं तर प्रत्येकाला म्हणजे चांगलं आपल्या घरची शेती म्हणजे भाजी वगैरे अशी खायला भेटू शकते। आणि आम्ही इथं शोषखड्डा काढला आहे। शोषखड्डा काढल्यामुळं हे पाणी ना इथल्या इथं समोर माझ्या आजूबाजूलाच जिरतं। प्रत्येकाने हा व्हिडिओ बघावा आणि शेअर करावा। धन्यवाद।